निवडणुकांमुळे नागपूरमधील हिवाळी अधिवेशन पुढे ढकललं जाण्याची शक्यता. 8 डिसेंबरपासून होणारं अधिवेशन 10 दिवस पुढे जाण्याचा अंदाज. अनौपचारिक चर्चेमध्ये पालकमंत्री बावनकुळेंची माहिती. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती देवेंद्र फडणवीस यांच्या बिहारमध्ये प्रचार सभा. मोदींच्या नेतृत्वात बिहार आघाडीचे राज्य बनेल. राजेश भाई यांना निवडून द्या, फडणवीसांचं आवाहन. अजित पवार सलग चौथ्यांदा महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी. वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून मुरलीधर मोहोळ यांची निवड. 60 मतदारांपैकी अनेकांचा दादांना पाठिंबा. कबूतरखाना पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी जैन मुनींचं आजपासून उपोषण. निलेशचंद्र आझाद मैदानामध्ये आमरण उपोषणाला बसणार. सरकारने लिखित स्वरूपामध्ये निर्णय देईपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा इशारा. जळगावच्या एमआयडीसी परिसरामध्ये झाला गोळीबार. 2 कामगार जखमी. एकाची प्रकृती चिंताजनक. कंपनी परिसरात झालेल्या वादातून गोळीबार. 4 राऊंड फायर केल्याची माहिती. महाराष्ट्रात अवकाळी पावसाचं थैमान कायम. बुलढाणा, वाशिम, जळगाव, नाशिक, संभाजीनगरसह रत्नागिरीमध्ये शेती पिकांचं नुकसान. धानाचं उभं पीक जमीनदोस्त. इस्रोचा अंतराळात आणखी एक विक्रम. श्रीहरिकोटाच्या प्रक्षेपण केंद्रावरून इस्रोच्या सर्वाधिक वजनाच्या उपग्रहाचं प्रक्षेपण. भारतीय नौदलासाठी आतापर्यंतचा सर्वात प्रगत सॅटेलाइट.